तर कस काय मंडळी, बरं आहे ना व? बरं आहे ना व? अर्थ आवड काय बघताय, बरं आहे ना व? बाकी सब ठीक, बस चल रहा है. नवा नवा जुना, नवा नवा जुना. जमतंय का हो तुम्हाला? काय मराठी का? गावठी भाषा, गावाची भाषा. तर येणार आहे आपले बाप्पा, तर त्याचं डेकोरेशन करायचं. तर त्यासाठी मी चाललोय पुण्याला. तर डेकोरेशन आता काय दाखवत नाही, जेवढं झालेलं आहे सगळं मी केलेलं आहे. आणि हे शेड बसून आहे खाली. असा इकडून देईन ना तिकडं असा पलटी होत जाशील, 7 पलट्या मारशील. 7 पलट्या मारशील, माझ्या नाद करू नको तुम्ही. तर तुम्हाला कळायचं असेल कोणी डेकोरेशन केलंय. तर ह्याच गोष्टीवरती आता मी पुण्यात चाललोय सत्यम मी डेकोरेशनचं बघायला की काय काय आहे. कारण की लास्ट टाइम गेलो होतो डायरेक्ट गणपतींचं आगमन होतं ज्या दिवशी, त्या दिवशी डेकोरेशन शोधत होतो. त्यावेळेस जरा बघूया, जरा शेअर सपाटाने 5-6 दिवस आधी चाललोय. तर बघत राहा, तुम्हाला पण बघायला भेटेल गणपतीचे काय काय डेकोरेशन आहेत. तर ब्लॉगला लाईक करा, तोड नका बघू, ब्लॉगला लाईक करा. केलं का? हां बोलू का आता? तर चला आता निघूया, बघूया आता काय काय आपल्याला बघायला भेटते नवीन नवीन. लहानपणीकडे जाबेन मी यायचो भाई, बसनी यायचो, बसनी. शनिवार वाडा आणि ते लाल महल आहे ना, बघायला यायचो बसनी आम्ही. 5 रुपये शनिवार वाडा सेटअप काढला भाई. डायरेक्ट केदारनाथ टेम्पलच केलंय भाई इकडे डायरेक्ट. विशेष फोन पुणे तिथे काय उने नादच नाही करायचं पुणेकरांना. समय बघायला आले गाईस. क्या है प्राइस, क्या है इसका? ये वाला बैठेगी आपको 7,000 बैठेगी. क्या होगा फाइनल? 2900 रुपये. देने वाला बोलो ना सेठ. बाबू लय डेकोरेशन काय काय त्यात पण आपण लवकर आले नाही, आलोय आपण टाइम. ह्याच्यापेक्षा लवकर काय उघडलंच नसतं काय. तेच लय दुकानं बघितलेत, 1-2 डेकोरेशन आवडले पण लय महाग आहे. त्यामुळे जरा बघू म्हणलं, रिसर्च करू मग घेऊ की सगळीकडे सेम रेट आहे का, एकाच जागी लई. त्यामुळे जरा बघतोय, शोधतोय. फायनली एक फायनल झालेलं आहे आमचं, एक आवडले. आता ते घेऊन चाललोय आम्ही. ते दाखवणार नाही आता, गेल्यानंतर दाखवू आम्ही तुम्हाला घरी. पूर्ण डेकोरेशन झालं, त्यात बाप्पा बसताना डायरेक्ट बघा. बाप्पा बसच तर हा ब्लॉग आहे पूर्ण, किंवा माहीत नाही मला, पण ठीक आहे. आता घेतो, पॅक करतो. लय भारी डेकोरेशन आहे, तुम्हाला दाखवतो. तुला कुठलं आवडलं सगळ्यात जास्त? कुठलं आवडलं सगळ्यात जास्त? हे आवडलं, हे पण भारी बघा गाईस. हे पण छान आहे. आम्हाला काय माहीत नव्हतं, आता आलो आहे. आता पहिल्यांदा अनुभव आला आहे की प्रॉपर डेकोरेशन बघायला वगैरे आलो आहे मी स्वतः. तर नेक्स्ट इयर क्लास शब्द आहे माझा, शब्द नेक्स्ट इयर क्लास. हे पण भारी, हे पण आवडतं. भारी बनवली. रुपये कमी करत नाही, पण 9 रुपये बी कमी करत नाही. 9 रुपये डायलॉग आणला त्यांनी, 9 रुपये बी कमी नाही करत. हे कितीला असेल तुम्हाला काय वाटतं? प्राईस बघा, प्राईस दे का 56 माय पुणे आहे तुला. भारी केले. तर मित्रांनो मने घेऊन चाललोय आता मी घरला. डेकोरेशन काय तुम्हाला दाखवणार नाही मी, डेकोरेशन डायरेक्ट आता गणपती बाप्पा बसल्यावर, ठीक आहे. नाहीतर डेकोरेशन केल्यावरती पूर्ण डेकोरेशन करून तेव्हा लाईट बीट सगळं फोकस बिकस लावं तेव्हा, नाहीतर डायरेक्ट बाप्पा बसल्यावर. आत्ता माने बघा फक्त माने मांग. तर आज आहे दुसरा दिवस. तर तुमचा भाऊ निघलेला आहे गणपती बाप्पांच्या शूटला. तर लास्ट तुम्ही बघितलं की आम्ही डेकोरेशन घेऊन आलो, तर पुढं ब्लॉग घेता आला नाही कारण की लेट झालं होतं लय. मग त्यानंतर आज आहे दुसरा दिवस. म्हणलं गणपती बाप्पा दरवर्षी आपल्या कन्सेप्च्युअल रील असतोच, मग यावेळेस पण जरा वेगळा हटके द्यायचा आहे. त्यासाठी भोसरीला चाललोय शूटला मी. मग आता निघलेलो आहे
तर बघत राहा, खूप मजा येणार आहे BTS बघायला तुम्हाला आमच्या रील्सचे. एक होते हो गोप्रो काहीच वसूलच करणार आहे मी. गोप्रो आता आहे ना गेलेले 50,000 वसूल आहे आता. नुसते व्लॉग बाकी बघणारे जे आहेत नल्ले मला सांगा, तुम्ही फक्त ब्लॉग बघता, जरा गेमिंग बिमिंग बघायला पण येत जावा. मी रोज लाईव्ह येतो, म्हणजे आपल्याला 1 to 1 म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुमच्याशी बोलतोय, ती माझी एक वेगळीच आहे ब्लॉग मधनं बघण्यापेक्षा. तर लाईव्ह पण येत असतो मी गेमिंगला, तर येत जावं बघायला. रात्री जेवताना खाताना पिताना नाही का मस्त गप्पा मारत बसू आपण. आता जास्त बात नाही करत, निघतं आता उशीर झाला ऑलरेडी. कधी उशीर नाही होत आपल्याला. आणि मी काय बोलते मला मी माहित नाही आज, कारण की मला लेट झालं, माझ्या डोक्यात तेच चालू आहे. पण म्हणलं ब्लॉग घेणं गरजेचं आहे, कारण की BTS तुम्हाला दाखवायचं आहे. डायरेक्ट BTS नको दाखवाय म्हणते ना, आयला यो कुठं मावळतो कुठं उगवतो. त्यामुळे म्हणलं उगवताना स्टार्टिंग टू एंड उगवताना दाखवूया आपण. आणि अजून पण मी काय बोलते मला माहित नाही. आणि चला चालू करूया आपला प्रवास. काय करतो हा दुकानात, मला खरं सांग. काय खरं सांग. काय नाही, निवांत बसलोय मी, आत्ताच आलोय जस्ट. ह्यो काय करतो, मालक काय करतो दुकानात? मालक का नाही रे, इथं सांगू शकत नाही. नाही सांगू शकत का? पारिवारिक माहोल खराब होऊन जाईल. हा मालक आहे, पण ह्याचा चालक दुसराच कोणतरी चालवतो, याला चावी देऊन कोणतरी दुसरा. हा दुकानात बसतलाय, नुसतं दुकान टाकून ठेवलंय गाईच. काय नाही, हे सगळे मोहमाय आहे. करतोय भाऊ पोरग, कष्ट करतोय. इथं आलं कळलं नाही मला, मस्करी करतोय. हे पिशव्या चेंज केल्यात, नवीन पिशव्या टाकल्यात, त्याच्यावरून कळलंय. कधी टाकल्यात पिशव्या रे? 4-5 दिवस झाला, आठवडा झाला. महिन्यात किती दिवस चालू असतं दुकान? रोज चालू असतं 10 ते 10 सर्व्हिस आहे. 10 ते 10 सर्व्हिस आहे का? कुठे आहे आपलं दुकान? आपलं दुकान भोसरी चक्रपाणी रोडला आहे. आता परत का सांगतोय गाईज, कारण की चेंज झालेलं आहे दुकान. तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा, भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे नवीन. त्याने पैसे नाही दिले त्यामुळे हे कट करून टाकणार आहे. आमचं वैयक्तिक प्रमोशन आहे. तर या गाईज जे पण इथं जवळपास राहतात ते या. प्रमोशन नाही आपल्याच भावाचं आहे. तर आता जास्त बात न टाकता आता आम्हाला जायचं शूटला, आणि लेट केलेलं आहे ॲज युजल. मी म्हणतोय मी लेट झालोय, नल्ले हेच लेट झाले, हे चाललं नाही आज. मी तर सकाळी 9लाच येऊन बसले, पण हे सगळे लेट आले. खावा तुम्ही सगळ्यांनी खरंच. ते एवढा का सभ्य बोलतोय पण? माझं लुक खराब झालं आता. कोणतं शर्ट घालू? का लाजते हा? कटिंगच्या दुकानात बी जायचे, जरा दाढी सरळ करून यायची. तर कशासाठी चाललंय सगळं? शूटसाठी. दाढी वाकडी झाली रे आता. जादू आहे म्हणून कृपया उधारी मागू नये. उधारी मागू नये का लिहिले? आम्ही उधारीवरच घेणार आहे. इकडे बघ, गाळ वाटायला लागला. तू कोण आहे? छोटा भाऊ. छोटे आहे मी. छोट्याला लय छोट्या दिलेत मग. 70 भाऊने टॉकलाय. 70 भाऊ कुठे गाई? 70 भाऊ. आम्ही 70 भाऊ. हे ओरिजिनल यायचं आता. ओरिजिनल तुम्हाला दाखवतो. ओरिजिनल दाखवून ठेवलं आपण. हॅलो, एवढी जखम ती लावली का वाटायला लागले आता खरं. काय पो? अरे थोडं इंट्रोडक्शन कर ना. मारलंय यांनी. मॉकर दाबलाय याला गाईस. चल येणार आहे आम्ही. इसको बहुत कुत्रेसारखा मारा. कुत्रेसारखं गाईस. बाकी बक्की में देती है इसके भाई कुत्रे. ए तो डायलॉग आहे. जय बाप्पा. जय बाप्पा की बाकी मैं दे दूंगा. येणार आहे परत. आम्ही येतो आता आम्ही येतोय तुम्हाला मारायला. आली बाबा 40 चौक मिलेगा उधर मारेगा. झालंय आता. स्टार्ट करूया आता. चला. गुलाबजाम करून टाकले भाऊला. हा? हा भाऊला मारलाय, गुलाबजाम करून टाकले. आता त्याला रसगुल्ला देणार आहे. थांब ना. ए भाऊ, भीम की शक्ती धूम मचाए. तिकडचा पहिला जो सीन होता तो झालेला आहे शूट. आता सेकंड टेक जो आहे 70% जी शूटिंग राहिलेली आहे, त्यासाठी लोकेशन 70 भाऊ इंट्रोड्यूस केलेला. 70% शूट राहिले आणि 70 भाई आणलाय. 70 भाऊ आणला आणि लोकेशन आहे शूटची. आणि 70 भाई मॅनेजमेंट ह्याच्याकडे आहे.
आणि इथं अर्धी शूटिंग चालीस चौक आहे बजाव चाचा चालीस चौक बजाव चच्चा बजाव चच्चा अलीबाबा चालीस चौक मारा चार तरफ पोराही पोरा चार आम्ही येतोय थांब तुम्ही जरा येतोय आम्ही हे सगळं वसूल करणार आहे भाऊ गुलाबजाम शॉट दिलाय गुलाबजाम शॉट शूट स्टार्ट होणार आहे गाईज. पैसे दे रे भाऊ, त्याला पैसे दे. भाऊ 7,000 व्हिडिओ एखादा ओराटिंग का 500 काटले शूट होने के बाद टैलेंट देखने के बाद जलेबी जलेबी मैं हूँ, ये मेरा भाई है, इसकी बीवी भाग गई बंगार वाले के साथ. आधीपासून चेअर स्टार्ट म्हणले की खाली ठेवायचं पैसे मोजायचे. 70 भाई नाही मी तर बाजूला भाऊ नच्चा आणलाय तू देत नाही भाऊ धरू आता चहा इथं लावून ठेवा. म्हणले की 1 2 3 स्टार्ट. कट. सुम्या नाही लांबून गेला, बाहेरून नको असं झालं. भाऊची गाडी इथं, हे पूर्ण नाशिक हायवे. बायका इंट्रोडक्शन. जय मल्हार भाई, 2 शब्द बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाई, नमस्कार. बाहेर कर दो कोरा कोरा. तर नमस्कार मंडळी, आलेलो सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा. चार्जिंग झाली का बोल ना तू बोललाच नाही काय बोलू काहीतरी बोलते म्हणाने. गुड मॉर्निंग म्हण, मला फेमस करा. गुड नाईट. कसं आहे भाऊ डायलॉग दे, खून डायलॉग दे. मला आठवण आता आले अंगावर. 1 2 3 स्टार्ट. बघत राहायचं डोळ्यात बघत राहायचं. असं नको, चाल नाही जाय. Fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. तर आमचा शूट फायनली डन झालेला आहे. आणि किती तास लागले आपल्याला? 4 तास. 4 नाही 5 तास चार- लागले चार- बा. 5 तास, 5 तास. 12ला स्टार्ट केले, आता 5:30 झाले, म्हणजे 5.5 तास लागले. 5.5 तासाची मेहनत आहे. याला बघा, याला लय आणलाय, त्यामुळे डोक्याला मुक्का मार लागलेला आहे. बुकीट टेंगुळ नुसतं आणलंय. कोणी आणलाय? कोणी आणला तो माणूस? सरताज भाई ना? 70 भाई. 70 भाईला टॉकला याला. काय सांगू बाई, नंतर आम्ही एवढं मारलं मारलंय आम्ही. गाडी काय पळून गेली पुढं. पळून गेले. 70 भाई पळून गेलेला आहे. तर आता ब्लॉग झालेला आहे, ब्लॉगच म्हणतोय, शूट झालेलं आहे सगळं. आता रील येईल. तर ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं, रोहित ढवळे ऑफिशियल, लवकर जावा रील बघायला कशी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, आता उद्या हा ब्लॉग कंटिन्यू राहील. उद्या आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे. मग सगळ्या गोष्टी, बाप्पा, डेकोरेशन, अजून तुम्हाला काहीच नाही दाखवलं. तर कंटिन्यू ठेवा ब्लॉग, बघत राहा. चला.
जय बाप्पा की. मागून टाकलं भाऊ, बघा किती ट्रॉफिक. रोमिओला फोन कर, रोमिओला फोन कर. तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आज येणार आहे आपले बाप्पा. तर डेकोरेशन चालू आहे ते दाखवणार तुम्हाला आम्ही. आणि जास्त बाताला मारता डेकोरेशन करायला चालू करतो. मग भेटूया आपण पुढे. बाप्पांना घ्यायला जायचं आपल्याला. तर चला जायचं आता. मी वाट बघतोय, वाट बघत होतो, बसलो होतो. मदरने 2 लाता घातल्या. म्हणली ज्या बाई असतो वर तू तर वर काम तर करून घे. मग म्हणलं राहिले कामं करून घ्यावी. मग त्यासाठी हरळी तोडून घेतोय. मग ज्या बाईचीच वाट बघतोय. ज्या बाई आले गणपती बाप्पांना घ्यायला जायचंय. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पांना घ्यायला. काय अरे काय कोण कासली धूळ धूळ. अरे क्लायमेट बघ. हा बेस्ट. तर जबा भाऊंचं झालेलं आहे गणपती बसून. राहिलोय मी. राहिला 1 तास मुहूर्ताला लेट झालेला आहे. हा 1:30पर्यंतच आहे. परत दुपारी मग पण नाही राहिलं सर. हा का मग चला काही आता बोल बच्चन बंद करतो. मला माहित नाही आवाज येतोय का नाही. तर निघूया आता. जबा भाऊंचं भारी केलं रे. भारी केलं. मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ये ना इकडं. हा कलर मारायचा आहे. राम श्रीराम कोण आहे. अरे लहान आहे का. गणपती आला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. बसू का डायरेक्ट. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. डेकोरेशन कसं आहे गाईज. हळू हळू हळू. लाईट चालू कर की. लाईट गेलेली आहे. नाही आहे. गेलेली. 2 चालू झाले. कसं वाटतं. मस्त 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 छान. डेकोरेशन कसं आहे. मस्त आहे ना. आहे गाईज. फायनली आपले बाप्पा आलेले आहेत घरी. आणि आरती फुल जोरात होणार आहे. आता पहिले आम्ही पूजा बिजा करून घेतो. कारण की तिकडे एवढी गर्दी होती. तिकडे काहीच लावता आलं नाही मला. सामान बी राहिले अर्ध. आलो घेऊन. मिळते थोडीशी ब्रेक के बाद. थँक्यू. काय आलं. सामान आधी घे म्हणलं होतं तुला. कमळचं फुल आहे का. आहे ना. द्या ना. आता उकडलेले मोदक बी भेटतात. वंदे गुरु नागनाथ डेअरी. पेड प्रमोशन्स अवेलेबल. देवासारखं बसायचं आता. बरं ऐका ना. त्या आरतीतलं मला एक सांगा. करेक्शन करा जरा. फळीवर वंदन आहे का काय. म्हणायचं आरती घेऊन आपण. नाही 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 सांग ना. सांगा. फळीवर वंदन आपण जे म्हणतो ना आरती त्यात काय फळीवर वंदन आहे का दुसरा कोणता शब्द आहे. आरतीचेच मी बोलतो ना. आता सांग ना. सगळ्यांना विचारणार आहे. बार सगळ्यांना विचारणार आहे मित्रा. काय होते आपण आरती चालू केली ना. होय मावशी बरोबर आहे ना. त्यात तू आणून देशील. आपण 2 कवळ. त्यात काय कळणार आहे. खरे त्यात कळणार आहे का. सांगावंच लागेल. वंदन आहे का काय. फळीवर वंदन काय म्हणतो गाणं काय ते. पण तुम्ही करेक्शन करा. तुम्ही पहिले शिका. तुम्हाला करेक्शन नाही. माझा प्रश्न कळलं तर मला सांगा. नाही नाही मला कळलं. जर का तुम्हाला ऑप्शन नाही. जर का तुम्हाला नाही आलं मग मला विचारा. बरं तुला आरती मी विचारली. सांग फळीवर काय म्हणतो. जर का तुम्हाला नाही आलं ना मग मला विचारा. मग तुम्हाला सांगतो सगळं. नाही. चला आरती घेऊ. मित्रा नाही तू सांगायचं. चला मित्रांनो, Guys, बघा आरती तुम्ही बघू घेऊ. शकता याला आरती बी माहित नाही
डायरेक्ट का याने कॉम्प्रोमाइज श्रद्धा इथून आहे. श्रद्धा इथून मग काय बी बनणार का हे बाबा तू सांग. मी रील शेअर हा टाइम बरोबर आहे ना, हा शॉर्ट मी शेअर करणार इंस्टाग्राम. काय बी बोलणार तेव्हा जास्त मला यांच्याकडून ऐकायचं. माझं काय वाईट, माझं काय विषय? ते आहे तरी डायलॉग काढलाय बघितलं नुसतं माझं कुठलं टाकायचंय फक्त तेवढं. ते काय म्हणते ऐकलंय का मला येतंय पण तुझ्याकडून ऐकायचंय फक्त तेव्हा त्यामुळे सांगत नाही. ऐकून ऐकायचंय गाडी आपण जाताना दोघंच आहे सगळं सांगतो की श्लोक पण सांगणार सगळी. आता कानातूर झालेत. शेवटचे श्लोक पण सांगतो सगळी. ए काय सांग काय फळीवर सांगितलं की आता त्यांनी काय? फळीवर वंदना नाही श्रद्धा आहे. श्रद्धा श्रद्धा आहे direct. ए भाऊ काय विषय तुझा गणपती बाप्पा मरे एवढं तुला माहिती का तू सांग. मी म्हणत नाही का जर हा, म्हण ना मग फळीवर काय फळीवर असतंय गाडं. हा मग फळीवर वंदना काय फणीवर बंदना असं असतं. हा बंदना वंदना नाही शिकायची गरज, शिका जरा हुशार व्हा. आणि एवढं डेकोरेशन वंदना आजपर्यंत सगळे वंदनच म्हणत होते. फळीवर वंदना बंदना इथे बंदना आणि जो वंदना म्हणन त्याला त्याच फळीने टोकायचा. हा जर वंदना म्हणताना दिसला हा वंदना नाही रे वंदना वंदना यायची काळजी. माय मदरच ना वंदना आहे. चला काही आता आरती चालू करूया. आता करेक्शन केलेलं आहे तर खिडकी लय गरम व्हायला. मोठा अरे कशाला मोबाईल जाते 50 काय केस बिझी पीपल यार. इकडे आलाय तो बनताय फक्त आरती पुरता आलाय. मला वाटलं वेळ काढून बोलाय बिलाय जर नाही का तुझ्याकडे वेळ आहे का? तू भेट पण हा, आहे की. येतो का? अरे कधी मग. पण केला ना फोन अरे शूट मध्ये शूट मध्ये आता स्विमिंग पूल मध्ये उतरलोय असं बोलणं यायचं. मग असल्यावरती काय खरं आहे का खोटे? खरे मी विटनेस आहे. मी विटनेस आहे या गोष्टीला. त्याच्यामध्ये ना मी सकाळी फोन केला ना अहो आता जिम वरून आलोय जरा थोडस टाईट बीट करतो 11 वाजता 11 वाजता माणूस काय करतो सबूत पेश करा. झोपतो का नाही? आणि दर 7 दिवसाला कुठेतरी बाहेर फिरायला आहे. तुम्हाला नाही सांगत नक्की कुठं जा. तुम्हाला सांगतो खांदोनगरला आहे पण येतो मला म्हणतो प्लॉटिंग कडे जातो मी. आणि रीलला ना 1 महिना झाला प्लॉटिंग वर ना 1 महिना झाला. मला प्लॉटिंग एक बी रील दिसत नाही. रील आहे ना. अरे गेलतो आलो नव्हतो का आत्ता. अरे काय खोटं बोलतो आत्ता गेलतो. किती दिवस झाले खोटं घे बरं शप्पथ. आता बाप्पांची आलो नव्हतो प्लॉटिंगला. शपथ नसती घ्यायची. आलतो प्लॉटिंगला गेलो एकटा प्लॉटिंग व्हिडिओ नाही काढल्या. व्हिडिओ नाही काढल्या. गेलो गिराईकले होते इथं प्लॉटिंगला नाही काढले. रिटर्न गेलो दुसरीकडे जाऊन काढले. पण दुसरीकडे पण फिरतो. आता मी तोड उघडलं आता नाही काय काय बाहेरचं खरं करणे काय बोल ना. अरे तू बोल ना. शपथ घ्यायला लावली म्हणून नाही तर मी नाजूक काय 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 म्हणलं माहिती का की कॅमेऱ्यामध्ये खरं करू नको सांगू फक्त माझ्याबद्दल चांगलं होत त्याच्यामुळे मला असं बोललं. रियालिटी सांगू का? हा सांगा नाही पण आता नाही बोलायचं. परत शपथ दिन का तुझी रियालिटी शांत होईल. तर या प्रकारे गणपतीचे दर्शन घेतले तुम्ही. कसे वाटले तुम्हाला आमचे बाप्पा? खूप मस्त वाटले. आम्हाला कधी बोलवलं तुमच्या घरी? थोडं ते आले तरी चालेल थोडं भाऊ काय विषय काय तुम्हाला कधी तुमचा काय म्हणतात तो कमबॅक कधी रील वरती महिन्यात? आता हा तुझ्या लेवलला आले हा बी महिन्याने रील टाकायला लागला. नाही आता चालू आहे उद्यापासून. फॅन्स आमचे म्हणतात एक टाका पण फॅन्स थोडं आम्ही एक्साइटमेंट साठी थोडं काय आले ऐकला न्यू काय त्यानंतर काय करतो लिपसिंगची रील टाकतो. हा बोलाय नको लावू. मी बोलू हा बोल ना. लगेच नाही तू शपथ दिली मला, नाहीतर मी बोललो असतो आणि शपथ दिली माहिती का नाही का 2 महिने रील टाकत नाही एवढी एक्साइटमेंट हाय करतो त्यानंतर टाकतो काय रे तू भाऊ मला सांगतो काय टाकतो तू? नाही मध्ये मी बोलायची गरज होती. मी नसतं ऐकून घेतलं. गेले पर्सनल होतं. काय? ऐकून का घेतली? कारण की तो काय बोललेला की त्याच्या विल तुम्ही या गोष्टी स्टँड घेतला पाहिजे माझी इच्छा होती. नाही तो इथं पण त्याच्यात टॅलेंट आहे भाऊ. तो वकील आहे तो इथं बी घेऊ शकतो पण तो मैत्री म्हणून सोडून देतोय मला. तुझ्यासाठी रे फक्त तुझ्या काहीसाठी फक्त सोडून दिला. आता कट कर व्हिडिओ. बर कधी बरं ऐक ना कट काय नाही मध्ये अनकट पडतंय सगळे. माझी उद्यापासून चालू आहे व्हिडिओ. चालू आहे ना व्हिडिओचं काय करायचं? एवढे पैसे येतात केस मग? हा, पैसे ते आणि जायचं. पैसे. क्षेत्र वेगळे आहे ना मग गुन्हेगारी क्षेत्र ब्रो. पैसे तिकडे रीलला कोण विचार
अहो, तसं हा, नाही. ते घ्या, ते शॉट घ्या महत्वाचं. हे कट करा एवढी बाजू कट करा रील मध्ये बिले पैसे साहेबांकडे काय सोपं काम आहे काय? हाय हाय आणि जर ह्याच्यामध्ये गड करणार आहेत आता ठरवलं त्यांनी काय दर महिन्यात गड गेले आता. गडकडे चढणं काय हा जाणार आहे का? हा? नाही जाणार ना गडाला? तुम्ही जावं खाऊन पिऊन जावं जरा तब्येत खराब होत चालली. कोणाची हा का हा. भाऊ तो लय डेंजर आहे. हा ना. त्यांनी कॅमेऱ्याची बॅग धरून अख्खा गड चढला. आमचं स्वतः आम्हाला चढता येत नव्हतं. काहीतरी वाटलं पण असं बोलत नाही पण अरे लय डेंजर आहे देऊ खरंच सिरियस जे आहे ते रिअलिटी. डेंजर झालं पण तुम्ही बॅग घ्यायला पाहिजे होती. तुला रिअलिटी नंतर सांगतो. आता ब्लॉग बंद करतो काही लय मोठा ब्लॉग झाला इथं. 5-6 मिनिटाचा हा वेगळा ब्लॉग टाकायला लागेल मला. 2 पार्ट बनव ना मग. आणि दोन्ही पार्ट मध्ये मला कट कर. तर हा तर काय जावं किले अजय आवळे डिवोर्स बिवोर्स करायचे असेल तर या माणसाला भेटा. दिवस सोडून पण भरपूर आणि ही व्हिडिओ दाखवली ना 50% ऑफ. ही व्हिडिओ जर हा ही व्हिडिओ जर दाखवली इथून जर गेलेत 50% ऑफ. आणि तो तुम्हाला दिसण्याहून दिसतोय तो 50% म्हणजे डबल रेट सांगणार तुम्हाला आले तर दिसत तसं नाही. मदत करतो गरिबांची. मला दिसला होता रे एकदा गरिबाची मदत करायला. चांगला माणूस. थँक्यू गाईज असं सपोर्ट करा हा? नाही रे मला मदत केली तरी त्यांनी ते सांगतोय मी. मला मदत केली ती तिकडे खायला नेलं होतं. एक रुमाल रोटी कॅन्सल. मी आजची गोष्ट सांगू का? आता मला जेवण चालणार होते ते बोलले आणि सांगू नको. मी ऐका नाही प्लॅन दोघं जाऊ म्हणले एवढं. हा नेतो ना. चला बर्थडेच आहे बर्थडे जायचे केक खायचा फक्त. लय कॉन्टेंट देता तुम्ही. कस काय तू आता एवढा नाही का खुल्ला या साहेबांबरोबर राहते. हा का? येऊन जाऊन साहेबांवर साहेबांवरच काय साहेब मधीच जागे होते डायरेक्ट कधीतरी मधीच फोन करतात. भाऊ उज्जैनला जाऊ कधीतरी मधीच फोन करतात. हा हा त्या कुठलं केस येतं सगळे ऑल त्याने स्वतःच चालू केले. आता ह्याला होता नाही शिकत होता आता स्वतः इंडिव्हिज्युअल करतो. ऑफिस आपल्या जिम रोडला आहे. हा का जंगले महाराज रोड. तिथं सगळ्यांची ऑफिस आहे? हा. ते आपल्याला- तिकडे काय होतं माहितीये का हा. कोर्टापासून जवळ आहे म्हणून येणं जाणं थोडं सोपं पडतं. म्हणून तसं. सगळ्यांनी घेतलं. पैसे घ्यायला जीएम रोडला केस लढायला कोर्टात असं विषय इथे. आमची केस आली तू शिवाय दोन्ही एक एक दोन्ही दोन्ही बाय काय हाताला द्यायचं. ही ना खरंच सगळं शिकायला लागणार. डिस्गस्टिंग. बॅक टू बेसिक. झालं मी वर्षभर बरोबर क्लास घेतोय पण थोडं एकच आहे. परिणाम पडतोय. कुठला हो बसल मला डाएट आहे पण मी प्रसादाला नाही म्हणतच नाही अजिबात. सगळंच पाहिजे रे खायला हम्म. सगळंच नुसतं डाएट खाऊन पिऊन. पिऊन चांगली तब्येत पाहिजे बस. तेव्हाच ते तर काय गणपती स्पेशल मस्त तुम्हाला डान्स दाखवणार आहे आम्ही. तर बघा 1 2 3 स्टार्ट. लग्नाचा काय चार म्हणते माझी आई. लग्नाचा काय चार म्हणते माझी आई. पोरी आहेत माझ्या माग मला लग्नाची नाहीये गाई. पोरी आहेत माझ्या माग मला लग्नाची नाहीये गाई. बाई पागल झालंय का बाई. काय प्रकार बाई. हे सगळं रोहित दादा म्हणतो, रोहित दादा. बाई काय प्रकार. झालं कुठलं गाणं आहे? ते निकिता मोळीचे. निकिता मोळी बिग बॉस कोण आहे निकिता स्पेशल तांबोळी? सॉन्ग. कोण आहे? निकिता मोळी. अरे कोण आहे की तांबोळी काय म्हणते? तुम्हाला आज कळलं भारतामध्ये काय म्हणते त्याला? वेल्ले लोक किती आहेत नल्ले लोक बघा त्यातल्याच हा एक प्रकार आहे. फेमस आहे फेवरेट शो बिग बॉस अगं, पण तुला दोघांनीच म्हणायला लागलं. तुझा आवाज एवढा चिमणी सारखा घरी जाऊ आता काय काय झालं झालं की आता आरती झाली की प्रसाद कधी प्रसाद दीप आहे का? ह्यांनी घालीन लोटंगण पण पूर्ण म्हणलं हा. नाही तर ही लहानपणी हरे राम हरे राम एवढंच म्हणायची. दुसरं काही येत पण नव्हतं ह्यांना माहितीये का? हा का? कळलं? लास्टला हरे राम हरे चुका राम. कोणाची आहेत तुमच्या आहेत तुम्ही शिकवलं नाही. काय नाही हा? काय नाही बरं ते जाऊ दे शुभम करोती सुद्धा येत ते जाऊ दे. आम्हाला पाटे आम्हाला शुभम करती कल्याण पूर्ण पाटे. बरं ते जाऊ दे. अरे हरे राम हरे
आईला. ते बी राम नाही, लांब लांब खाली लांब खाली आरती झाली डायरेक्ट इकडे प्रसादापाशी पोचली होती. ही पोरगी दिसली गावली व्हिडिओ मध्ये म्हातारी प्रसाद दे प्रसाद. द्यायचा आहे का प्रसाद? द्यायचा आहे का? तुला ठेवते ना कधी प्रसाद नाही दिल्यावर. चला. तुला काय वाटतंय तू कार्टून कोण राहिले का? विसरशी नाही फोन करू. सकाळी टाइम नसतो. सकाळी शाळेत जायचं ना. आम्ही सकाळी येणार आहे. तुमचा डान्स राहिला बघायचा. दोघी मला डान्स दाखवणार होते ह्या. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.